नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल क्षीरसागर आपलं परत एकदा आमच्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो. मी मागे म्हटल्याप्रमाणे 2 व्हिडिओज आपण नाऊनचे बघितले आणि त्या 2 व्हिडिओजमध्ये आपण पाहिलं की नाऊन कशा पद्धतीने आपण शिकू शकतो आणि ज्या कशा पद्धतीने असतो. आता आपण बघणार आहोत की IBPS आणि TCSच्या पॅटर्ननुसार आपल्याला परीक्षेमध्ये कशा पद्धतीची क्वेश्चन्स येतात आणि ती कशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. आणि मी हेही घेणार आहे की याच्या अगोदर आपल्याला PSIला STIला कसे एक्झाम्पल्स आले होते आणि ते आपण कशा पद्धतीनं सोडवू शकतो, तर तेही एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत. चला तर मग न वेळ दवडता आपण काय करूयात, सुरुवात करूयात. आपण चला सुरुवात करूयात. आपण बघतोय आता पहिला क्वेश्चन आणि पहिला क्वेश्चन याच्यामध्ये आहे बघा. पहिला क्वेश्चन आहे तर एक मिनिट. पहिला क्वेश्चन आहे चूज द ॲप्रोप्रिएट फ्रेज फ्रॉम द क्रायसिस गिवन टू द फील in the gap the given example. बघा, dash say the punishment should be more severe. मग कोणीतरी असं म्हणतंय की बाबा सिव्हिअर पनिशमेंट असायला पाहिजे. मग सम पीपल्स हे जमेल का? नाही, कारण पीपलला एस लागत नाही. अ पीपल असं जमत आहे का? तर नाही जमत. हा कारण मुळातच अनेक वचने आहे. मग सम पीपल आणि पीपल्स ऑलरेडीच म्हटलं की इथं पीपल जमत नाही. मग व्हॉट इज द करेक्ट आन्सर? सम पीपल इज द करेक्ट आन्सर. हा क्वेश्चन आला होता STIला. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. दुसरा क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द सेंटेन्स हॅव्हिंग ॲब्स्ट्रॅक्ट नाउन ऑर नाउन्स इन द सेम, नाही का, इन दॅम. आता याच्यामध्ये कोणतं क्वेश्चन आहेत बघा. राज्यसेवामध्ये आलेला क्वेश्चन आहे. तर ही हॅड नो फ्रेंड्स, नो रिलेशन्स अँड लिव्ड इन सॉलिट्यूड. सॉलिट्यूड हा आहे. आणि वी वर रिव्हाइल्स, नाही का, बट आय फेल्ट नो एनिमिटी फॉर हर. सो एनिमिटी आणि सॉलिट्यूड हे 2 काय आहेत तर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहेत. आणि दे आर नेव्ही कन्सिस्ट ऑफ ओव्हर 60 शिप्स. हा याच्यामध्ये कुठलाही काय नाही आहे. तर या वाक्यामध्ये कुठलाही ॲब्स्ट्रॅक्ट नाउन नाही आहे. म्हणून मग आवर आन्सर इज ए औरंगाबाद. सॉरी, 1 नंबर A अँड B ओनली. फक्त A आणि B मध्येच काय ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहेत. हा राज्यसेवेला क्वेश्चन आलेला आहे. चला पुढं क्वेश्चन नंबर 3. लेट्स ट्राय टू मेक व्हॉट टाईप ऑफ नाउन इज अंडरलाईन वर्ड. सॉरी, अंडरलाईन वर्ड आहे विजडम. आणि विजडम हा कशा पद्धतीचा वर्ड आहे तर लक्षात ठेवा. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं, नाही का, फेल्ट ओनली, ॲक्शन, क्वालिटी आणि स्टेट अशा 4 पद्धतीचे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आपण असतात. तर लक्षात ठेवा विजडम हा क्वालिटीमधला आहे. कशामधला आहे तर क्वालिटीमधला. आणि तो कोणता नाउन आहे तर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. किती नाउन आहेत? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाउनचे आपण कशामध्ये बघतो तर फेल्ट ओनली, ॲक्शन, क्वालिटी आणि स्टेट अशा 4 पद्धतीनं आपण काय बघतो तर याच्यामध्ये आपण बघू शकतो. आणि जर या नाउनचा टाईप कोणता आहे तर विजडम हा अंडरलाईन नाउन आहे आणि या नाउनचा टाईप आहे तो म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. 4 प्रकारचे आपण काय बघतो तर 4 प्रकारचे याच्यामध्ये पार्ट्स बघत असतो नेहमी याच्यामध्ये ॲब्स्ट्रॅक्ट नाउनमध्ये. लेट्स हॅव अ नेक्स्ट वर्ड. सॉरी, चला काय आहे की चूज द करेक्ट सेंटेन्स. वाक्य काय दिले बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स. मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. ओके, सॉरी, मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. सेकंड इज मॅथमॅटिक्स आर अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. थर्ड आहे सी मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टेड सब्जेक्ट. आलं लक्षात. आणि त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. लक्षात घ्या. तर आपल्याला याच्याला इलिमिनेशन करावं लागेल. तर मॅथमॅटिक्सला S लागत असतं त्याच्यामुळे हे येणार नाही. इथं मॅथमॅटिक्स दिले अँड R. आता मॅथमॅटिक्स R आहे पण हा सब्जेक्ट असल्यामुळे तो एकुलता एक आहे, याला R लागू शकत नाही. म्हणजे हा पण चुकला. मॅथमॅटिक्स हे इथंच चुकलं. आणि मग बघा मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. मग इथं मॅथमॅटिक्स आहे, इज पण आहे आणि अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. ऑप्शन नंबर D इज द करेक्ट आन्सर. लक्षात. तर हा क्वेश्चन आला होता PSIला. तर आपण बघू शकतो की याच्यामध्ये D आहे आणि याच्यामध्ये 4 नंबर आहे. दोघांमध्ये DD ऑप्शन
आलेला आहे. अशा पद्धतीनं हे राज्यसेवेला आले आहेत. आपण TCS IBPS प्रमाणे कसे येतात हेही पुढे बघणार आहोत. चला बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ काउंटेबल नाउन. आता काउंटेबल म्हणजे काय की ज्याला मोजता येतं, 1 2 3 4 5 पद्धतीनं आपण मोजू शकतो. तर मग मला सांगा, हॅपीनेस मोजू शकतो का आपण? तर नो, आपण हॅपीनेस मोजू शकत नाही. सनशाईन मोजू शकत नाही. गोल्ड आपण त्याला क्वांटिटी असते, 1 2 3 4 नाही मोजू शकत नाही. पण माइल्स मोजू शकतो, 1 मैल 2 मैल 3 मैल 4 मैल असं आपण मोजू शकतो. सो दॅट इज द माइल इज द करेक्ट आन्सर अँड दॅट इज अ काउंटेबल नाउन. चला पुढचं बघूयात. हां, मॅच द फॉलोइंग. आता मॅच द फॉलोइंग म्हणजे काय? तर मॅच द फॉलोइंग आता आपल्याला बघायचं. तर कुठलं आहे? तर हा क्वेश्चन आला होता PSIला आणि हा दुसरा सुद्धा कोणाला आला होता? PSIला आला होता. आता किंग म्हणजे काय? तर किंग हा एक कॉमन नाउन आहे. तर मग किंग हा एक कॉमन नाउन आहे. कॉमन नाउनला कळ. ॲक्शन हा एक ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे म्हणून इथं आपण. फ्लीट हा एक कलेक्टिव्ह नाउन आहे. तर कलेक्टिव्ह नाउन म्हणजे फ्लीट म्हणजे कळप. आणि अशोका हे एक प्रॉपर नाउन आहे. तर मग आपण याला घेऊ शकतो. तर किंग हा 4 नंबरला आहे. तर मग बघा आपण किंग हा 4 नंबरला कोणता आहे? तर सपोज ए जे आहे ते 4 नंबरला, ओके, हे आहे. त्याच्यानंतर ॲक्शन हे 3 नंबरला आहे. करेक्ट. मग हे 2 आले की ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. लक्षात आलं? हे 2 आले आणि बघायचं बाकी, कारण 2 आल्यानंतर तर ते गोष्टी, कारण बाकीचं दुसरं कुठंच नाही आहे. इथं 3 नाही आहे, इथं बाकीकडं पण कुठलं नाही आहे. कारण 4 हा एक वेगळंच समीकरण आहे. त्याच्यामुळे इथं 1 2 1 असं दिलं आहे आणि 4 हा इथूनच सुरुवात होते. त्यामुळे समजून घ्यायचं की हाच ऑप्शन करेक्ट असू शकतो. आलं लक्षात? लेट्स ट्राय अँड टॉक अबाउट न्यू एक्झाम्पल. बघा, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट. तर या दोघांपैकी कुठला सेंटेन्स हे करेक्ट आहे? दॅट इज अ गुड पीस ऑफ ॲडवाईस आणि आय ॲडवाइस्ड हिम टू टेक रेस्ट. आता लक्षात ठेवा, याच्यामध्ये थोडासा घोळ आहे. एक लक्षात ठेवा, हे ॲडवाईज आहे ना, तर हे ॲडवाईज हे वर्ब आहे. तर हे कशाला पाहिजे होतं? तर हे इथं ऑफच्या नंतर प्रिपोजिशनच्या नंतर, लक्षात ठेवा, प्रिपोजिशनच्या नंतर कधीही काय येतो? तर नाऊन येतो. काय येतो? नाऊन येतो. पण हा जो आहे हा वर्ब आहे म्हणून इथं ADVICE पाहिजे होतं. ADVICE पाहिजे होतं, ना की SE आहे म्हणून हे चुकीचं आहे. आणि आय ॲडवाइज्ड हिम टू टेक रेस्ट. ऑप्शन नंबर B इज द करेक्ट आन्सर. तर मग आपण म्हणू शकतो ओनली B इज द करेक्ट. आले लक्षात? अशा पद्धतीने आपण त्याला सोडवू शकतो. चला पुढे दुसरा बघूयात. पॉइंट आउट द इनकरेक्ट सेंटेन्स. आता याच्यामध्ये इनकरेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचं. तर कोणता आहे? तर हा फॉरेस्टच्या प्रीला आलेला आहे आणि हा लास्ट क्वेश्चन आहे, आपण MPSC मधलं बघणार आहोत. तर बघा, पॉइंट आउट द इनकरेक्ट सेंटेन्स. मग पहिला सेंटेन्स कोणता? द डिसीजरशिप ऑफ द फ्लोक डायज फर्स्ट. एक्सेसिव्ह चॉकलेट ईटिंग लीड्स टू द डिकेइंग ऑफ द टीथ. It is difficult to remember the structural formulae of all the chemical components and some people purchase costly furnitures. तर पाहताना बघितलं तर इथं काहीच घोळ वाटत नाही आहे. या दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा काही घोळ वाटत नाही आहे. डिफिकल्ट याच्यामध्ये पण काही घोळ वाटत नाही आहे. आणि सम पीपल परचेस कॉस्टली फर्निचर्स, ओनली या शब्दामध्ये फरक आहे. आलं लक्षात? तर फर्निचर्स कधीही नसतं, तर याच्यामध्ये फर्निचर असतं किंवा पीस ऑफ फर्निचर आपण असं म्हणू शकतो. पीस ऑफ फर्निचर किंवा नाही का, आपण त्याला आयटम्स ऑफ फर्निचर असं पण म्हणू शकतो. पण फर्निचर्स याचं अनेक वचन होत नाही कधी. म्हणून लक्षात ठेवा, ऑप्शन नंबर इनकरेक्ट विचारले म्हणून ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट ऑप्शन दॅट वी कॅन पॉइंट आउट. ओके, चला. तर आतापर्यंत बघितले आपण आयोगाच्या कशा पद्धतीनं आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो. आता बघूयात की TCS आणि IBPSच्या पार्टनरने कशा आपल्याला प्रश्न विचारल्यात. पहिला क्वेश्चन असतो ते म्हणजे काय की इन्स्ट्रक्शन काय? इन द फॉलोइंग क्वेश्चन देअर आर 4 पार्ट्स ऑफ द सेंटेन्स अँड ABCD इन विच वन पार्ट हॅज अ एरर. तर आपण याला एरर सॉल्विंग म्हणू शकतो, एरर डिटेक्शन आपण म्हणू शकतो. तर काय असतं की एका क्वेश्चनचे 4 पार्ट केलेले असतात आणि ते 4 पार्ट करून कुठल्या तरी एका पार्टमध्ये चुकीचं दिलेलं असतं किंवा जर ते वाक्य पूर्ण बरोबर असेल तर शेवटी D पार्टला लिहिलेलं असतं नो एरर. चला बघूयात, आपण क्वेश्चन बघूयात एक. चला पहिला क्वेश्चन आहे बघा,
ऑल दीज प्लेयर्स वर इन द हाय स्पिरिट आणि नो एरर. बघा ह्या वाक्याचे 4 भाग केलेत. हा ए भाग आहे, हा बी भाग आहे, हा सी भाग आहे आणि हा डी भाग आहे. तर लक्षात ठेवा या वाक्यामध्ये ऑल द प्लेयर्स याच्यामध्ये काही चूक आहे का, तर नाही. वर बरोबर आहे कारण प्लेयर्समुळं बरोबर आहे. इन द हाय स्पिरिट इथं आहे, इथं स्पिरिट्स पाहिजे होतं. काय पाहिजे होतं, स्पिरिट. आणि जर याच्या वाक्यामध्ये या वाक्यामध्ये जर आपल्याला याच्यामध्ये बघायचं असेल तर स्पिरिट हा एकमेव शब्द आहे की हा चुकीचा आहे. म्हणून एरर कुठे आहे, तर ऑप्शन नंबर सी मध्ये. म्हणून आपण ठरवू शकतो की इथं काय आहे, ऑप्शन नंबर सी हा चुकीचा आहे. चला मग आपण बघूयात दुसरा क्वेश्चन. बघा, करंटली अवर सराउंडिंग इज ऑफुल, नो एरर. आता मुळात मी ज्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळेशी करंटली हे बरोबर आहे. अवर सराउंडिंग हे इथं सराउंडिंगच्या ऐवजी इथं सराउंडिंग्स पाहिजे होतं. काय पाहिजे होतं, सराउंडिंग्स. आलं लक्षात. तर सराउंडिंग इथं जमणार नाही, इथं काय पाहिजे होतं, सराउंडिंग्स. तिथं मुळात त्याला ऑलरेडीच एस लागलेला असतो. चला ऑप्शन नंबर किती आला आपला, तर मग ऑप्शन नंबर काय आलं, तर ऑप्शन नंबर बी इज द आन्सर. एरर कुठे आहे, तर ऑप्शन नंबर बी मध्ये. चला, आय कुड नॉट गेट गुड मार्क इन इंग्लिश. आलं लक्षात. तर इथं जर बघितलं तर तुम्हाला कुठे एरर वाटेल, तर आय कुड नॉट गेट मी मिळवू शकलो नाही. काय, गुड मार्क असतं का मार्क्स असतं, ऑब्विसली करेक्ट. इथं काय असतं, मार्क्स. इथं काय पाहिजे होतं, मार्क्स पाहिजे होतं. आणि म्हणून ऑप्शन नंबर एरर कुठं आहे, बी मध्ये आहे. म्हणून ऑप्शन काय येईल तिथं, मार्क्स. आलं लक्षात. चला पुढे चौथा आहे, ही टूक हिज क्लोथिंग्स नाही का अँड लेफ्ट द प्लेस विदाउट इन्फॉर्मिंग अस. आम्हाला त्यानं त्याचे कपडे घेतले आणि आम्हाला न सांगता तो तिकडं बोंबलत गेला. आता कुठं गेला तेच त्याला माहिती. पण लक्षात ठेवा क्लोथिंग एक तर याला ING लागले आणि पुढे याला एस वापरले, तर हे यस नाही वापरलं जात. इथं CLOTHES क्लोथ्स आपण घेऊ शकतो, क्लोथिंग्स घेऊ शकत नाही. आलं लक्षात. त्यामुळे इथं क्लोथिंग्स आपल्याला वापरता येणार नाही. ओके चला सॉरी बघून घ्या. ओके तुम्ही बघून घेऊ शकता. आता आपण घेऊयात पुढचा. सॉरी बघा पुढचा आहे, देअर वॉज लॉट ऑफ मिस्टेक्स इन युअर एक्सरसाइज. देअर वॉज अ लॉट ऑफ इथं बोलतानाच लक्षात येतं की इथं काय राहिले, राहिले. देर इज लॉट ऑफ. आय लक्षात. देअर वॉज लॉट ऑफ मिस्टेक्स इन युअर एक्सरसाइज. तुझ्या व्यायामामध्ये खूप काही चुका आहेत. सॉरी पाचवं खालून वर राहिलं का, ओके सॉरी. चला, हाऊ कॅन वी रिले ऑन दीज इन्फॉर्मेशन्स. आम्ही ह्या गोष्टींवरती कसा काय विश्वास ठेवू शकतो किंवा आम्ही या माहितीवरती कसा विश्वास ठेवू शकतो. तर लक्षात ठेवा इथं दीज इन्फॉर्मेशन्स, तर याच्यामध्ये दीजला काहीच प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो. पण इथं इन्फॉर्मेशनला एस वापरला जाऊ शकत नाही. कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की इन्फॉर्मेशनला पीस ऑफ इन्फॉर्मेशन असं आपण म्हणू शकतो, पीसेस ऑफ इन्फॉर्मेशन असं आपण म्हणू शकतो. दीज पीसेस ऑफ इन्फॉर्मेशन असं म्हणू शकलो असतो. इन्फॉर्मेशन्स म्हणता येत नाही. आलं लक्षात. चला तर याचा नंतरचा पार्ट बघूयात, नंतरचं वाक्य बघूयात. प्लीज पे माय रिगार्ड टू युअर पेरेंट्स. तर लक्षात ठेवा इथं तुम्ही जर इथं बघितलं तर तुम्हाला लगेच बोलतानाच लक्षात येईल की या रिगार्डच्या पुढं काय पाहिजे, एस पाहिजे. काय पाहिजे, एस पाहिजे, एस. तर रिगार्ड्स असतं, काय असतं, रिगार्ड्स असतं, ना की रिगार्ड असतं. ओके चला पुढचं आहे, इन द इव्हेंट ऑफ एन अटॅक वी विल बी फोर्स्ड टू टेक आर्म अगेन्स्ट द एनिमी. म्हणजे काय की आम्हाला म्हणजे नाही का, इन द इव्हेंट ऑफ एन अटॅक वी विल बी फोर्स्ड. आम्हाला काय केला गेला, वी विल बी फोर्स्ड. आम्हाला काय केलं गेलं, एक फोर्स केला गेला. काय घेण्यासाठी, आर्म घेण्यासाठी. तर आर्म म्हणजे काय, फक्त हात घ्यायचा आहे का, नाही. आर्म्स म्हणजे काय, क्षेपणास्त्र किंवा सॉरी क्षेपणास्त्र तो म्हणतो, हत्यार वगैरे आपण नाही का, बंदूक वगैरे म्हणू शकतो, त्या पद्धतीनं त्याला आहे. ओके त्याच्यामुळं आर्म घेता येत नाही, फक्त
तिथं आर्म नाही घेता येत, आपल्याला आर्म्स घ्यावं लागतं, आपल्याला फक्त हात नाही घ्यायचा. पुढं बघा, देर इज लॉट्स ऑफ मनी इन हिज अकाउंट इन द बँक. आलं लक्षात? तर देर इज लॉट्स ऑफ मनी. आता लक्षात घ्या, इथं बघितलं तर इथं एक, आता हा जनरली नाऊनचा नाही आहे, पण हा एक सब्जेक्ट आणि वर्ब ॲग्रीमेंटचा आहे. तर इथं इज नसायला पाहिजे, तर इथं आर असायला पाहिजे. कारण का, तर इथं लॉट्स ऑफ मनी दिले म्हणून इथं काय पाहिजे, आर. लक्षात, इन हिज अकाउंट, देर आर लॉट्स ऑफ मनी इन हिज अकाउंट. गॉट इट? चला तर मग मित्रांनो आपण बघूयात आता पुढचा. द सिनरीज ऑफ काश्मीर आर मोस्ट चार्मिंग. तर बघा इथं, आता हा वर्ड आहे. आता मी तुम्हाला हा वर्ड दिला होता की नव्हता मागच्या व्हिडिओजमध्ये, आपण पाहिले की नाही मला माहीत नाही, पण लक्षात ठेवा या वाक्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर सीन हा शब्द आहे आणि त्याला RIES वापरले. तर लक्षात ठेवा, सीन या शब्दाला RIES न वापरता फक्त काय वापरावं लागतं, RY लावावं लागतं. काय, सीन या शब्दाला फक्त काय वापरावं लागतं, RY, सिनरी. कारण हा काय आहे तर एक ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. काय आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनचं नाही का सिंग्युलर किंवा प्लुरल होत नाही. आलं लक्षात, सिंग्युलर आणि प्लुरल होत नाही, म्हणून मग इथं सिनरी घ्यावं लागतं. आणि ऑप्शन नंबर ए आहे. इथं चुकीचा कोण आहे, एरर कुठे, तर इथं सिनरीला आहे. आलं लक्षात? बघा पुढचं वाक्य बघूयात. अरे सॉरी, असं का होतंय, पहिला 11 येतोय नंतर 10 येतोय. बघा ऑप्शन नंबर काय इथं, तर ए. वी मस्ट सेट अ गुड एक्झाम्पल फॉर आवर ऑफ स्प्रिंग्स टू फॉलो. म्हणजे काय की आपण आपल्या येणाऱ्या पिढीला एक चांगलं उदाहरण ठेवलं पाहिजे की जे ते काय करतील, त्याचा म्हणजे त्याचं फॉलो करतील. तर ऑफस्प्रिंग्स इथं नसतं. लक्षात ठेवा, संतती म्हणतो आपण त्याला, तर ऑफस्प्रिंग्स नसतं, ऑफस्प्रिंग असतं. काय असतं, ऑफस्प्रिंग. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, इथं ऑफस्प्रिंग्सला ऑफस्प्रिंगला एस वापरता येत नाही. इथं काय करावं लागतं, आपल्याला ऑफस्प्रिंग लिहावं लागतं. ऑफस्प्रिंग म्हणजे काय, आपली संतती, येणारी संतती. चला तर मग पुढचं वाक्य बघूयात. द सराउंडिंग ऑफ माय लॉजिंग्स आर प्लीजंट. तर लक्षात घ्या, याच्या अगोदरच मी बघितलं होतं की इथं म्हणलं होतं की सराउंडिंग नाही लागत इथं, तर काय वापरायला पाहिजे, तर इथं सराउंडिंग्स पाहिजे. काय पाहिजे, सराउंडिंग्स पाहिजे. काय पाहिजे होतं, सराउंडिंग्स. मी ऑलरेडीच बोललो होतं की इथं सराउंडिंग्स लागेल, सराउंडिंग नाही. याच्या अगोदरच्या वाक्यामध्ये सुद्धा आपण बघितलं होतं. बघा, लाईट ट्रॅव्हल्स फास्टर दॅन साऊंड्स. म्हणजे लाईट ट्रॅव्हल फास्टर दॅन साऊंड का साऊंड्स. करेक्ट, ॲब्सोल्युटली. इथं काय करावं लागेल, इथं आपल्याला एस वापरता येणार नाही. साऊंडला एस वापरू शकत नाही. इथं आपल्याला काय करावं लागेल, एस वापरावं लागेल. सॉरी, इथं आपल्याला एस वापरता येणार नाही. इथं फक्त आपल्याला साऊंड वापरावं लागेल. आणि ऑप्शन नंबर काय आहे, सी आहे. इथं ऑप्शन नंबर काय होता, ए होता. लेट्स स्टार्ट दुसरं वाक्य बघा. आय बॉट द हाऊस विथ इट्स इक्विपमेंट. तर लक्षात घ्या, मी खूप असे शब्द दिले होते की ज्या शब्दांमध्ये की आपण काय करू शकतो की ज्याचं अनेक वचन होत नसतं, ते मुळातच त्याच्यामध्ये असतात. इक्विपमेंटला इथं एस प्रत्यय लागणार नाही, म्हणून सी इज द करेक्ट आन्सर. आलं लक्षात? चला पुढे. ही हॅज बॉट कॉस्टली फर्निचर्स, नो एरर. आता मागेच एकदा आपण एका वाक्यामध्ये बघितलं होतं की इथं फर्निचरला एस प्रत्यय लागत नाही, त्याच्यामुळं इथं एस प्रत्यय लागणार नाही. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर, ऑब्वियसली. चला आता आपण पाहूयात की युनिटवरती एक्झाम्पल्स आपल्याला येत असतात आणि युनिटवरती नेहमी आपल्याला एक्झाम्पल येतात आणि ते खूप जरा कन्फ्युजिंग असतात. तर लेट्स ट्राय अँड टॉक अबाउट. आपण याच्याबद्दल बघूयात की पहिलं वाक्य आहे, विशाल ऑर्डर्ड 6 फूट किंवा फीट पाईप. लक्षात घ्या, याच्यामध्ये काय दिलं आहे की तुम्हाला चूज करायला सांगितलं आहे, फूट किंवा फीटमधलं एक चूज करायला सांगितलं आहे. तर मग काय करणार, जनरली आपण आता ज्यांना माहिती आहे ते 101% काय जे चूज करायचे ते करणार, पण ज्यांना माहीत नाही, ज्यांना कॉन्सेप्ट क्लिअर नाही, तर मग ते कसे करू शकतात. लेट्स ट्राय अँड टॉक अबाउट की कॉन्सेप्टबद्दल आपण बघूया. चला, कॉन्सेप्ट काय आहे की न्यूमरल, युनिट आणि नाउन
जर न्यूमरल, युनिट आणि नाऊन हे जर 3 येत असतील, फॉर एक्झाम्पल आता न्यूमरल म्हणजे काय की जी कुठली संख्या याला शब्दांमध्ये मांडलं जातं. जसं सपोज की आपण हा 10 आहे, या 10ला जर मी असं लिहिलं 10, हा 6 आहे, याला जर मी असं लिहिलं 6, तर हा झाला न्यूमरल. काय झाला हा न्यूमरल. न्यूमरलच्या नंतर जर एखादा युनिट येत असेल आणि त्याच्यानंतर जर एखादा नाऊन येत असेल तर नाऊन येत असेल तर न्यूमरल आणि नाऊनच्या मधलं जे युनिट असतं तर ग्रॅमरियन असं म्हणतात की ते कसं असलं पाहिजे तर एकवचनी असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे एकवचनी असलं पाहिजे. मग बघा इथं न्यूमरल आलाय 6, त्याच्यानंतर पाईप आलाय आणि या दोघांच्या मध्ये जे यल आहे ते आता इथं फिट आणि फूट दिलंय. म्हणून लक्षात ठेवा तर आपल्याला काय चूज करायचंय सिंग्युलर चूज करायचंय. मग याच्यामध्ये फूट नाही येणार तर फीट नाही येणार तर काय येणार फूट आणि ऑप्शन करेक्ट इज फूट. आलं लक्षात. तर या वाक्यामध्ये मग वाक्य कसं होईल वी शॅल ऑर्डर्ड अ 6 फूट पाईप नॉट फीट. आलं लक्षात. तर कॉन्सेप्ट काय तर कॉन्सेप्ट ही. दुसरं आहे बघा दुसरं वाक्य आपण याच्यामध्ये बघूयात की आकाश इज 20 years old. बघा न्यूमरल आहे 20 नाही का, युनिट आहे इयर आणि ओल्ड आपण याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह याच्या पद्धतीने घेऊ. तर बघा याच्यामध्ये एस येणार नाही कारण 20 आणि इयर आहे की नाही तर एस येणार नाही. मग आकाश इज 20 year old. का नाही येणार कारण आपण ऑलरेडी म्हणले की जर न्यूमरल, युनिट आणि नाऊन असेल तर त्याच्या मधली संख्या म्हणजे जो युनिट आहे तो कसा असला पाहिजे नेहमी तर तो सिंग्युलर असला पाहिजे, एकवचनी असला पाहिजे. चला आता दुसरं वाक्य आहे 10 year किंवा इयर्स हॅव किंवा हॅज पास्ट सिन्स आय मेट हर. 10 वर्ष झालेली आहेत मी तिला भेटलेलो आहे. 10 वर्ष झालेली आहेत मी तिला भेटलेलो आहे. आता बघा मला कसं करायचं आहे तर याच्यामध्ये इयर किंवा इयर्स या दोघांमध्ये एक सिलेक्ट करायचं किंवा हॅज किंवा हॅव या दोघांमधलं करेक्ट आन्सर आहे. तर मग ते कसं असेल तर याला आहे सेकंड कॉन्सेप्ट. बघा सेकंड कॉन्सेप्ट काय की जर न्यूमरल आणि युनिट दिलेला असेल, काय असेल न्यूमरल आणि युनिट दिलेला असेल तर द युनिट मे बी सिंग्युलर अँड प्लुरल. तो युनिट कसा असू शकतो एकतर सिंग्युलर पण असू शकतो आणि प्लुरल पण असू शकतो. तर मग हे कशाच्या बाबतींमध्ये तर लक्षात ठेवा हे कशाच्या बाबतींमध्ये घेऊ शकतो तर लक्षात ठेवा त्याची एक गोष्ट आहे त्याला म्हणायचं कॉम्पॅक्ट आणि नॉन कॉम्पॅक्ट. लक्षात ठेवा एक असतं कॉम्पॅक्ट. कॉम्पॅक्ट म्हणजे जे स्वतःबद्दल सांगू शकतात. लक्षात घ्या 10 वर्षे हे स्वतःबद्दल सांगू शकतात. जसं की डे. लक्षात ठेवा कॉम्पॅक्ट काय असू शकतो डे असू शकतो, मंथ असू शकतो, इयर असू शकतं नाही का किंवा रुपी असू शकतं. पण याच्या अगोदर याच्यानंतर नॉन कॉम्पॅक्ट पण असतात. काय असतात नॉन कॉम्पॅक्ट पण असू शकतात. मग नॉन कॉम्पॅक्ट कोणते कोणते आहेत तर नॉन कॉम्पॅक्ट आहेत हंड्रेड्स. लक्षात. त्याच्यानंतर आहे 1000, हंड्रेड्स नाही 1000, THOUSAND 1000 किंवा त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो डझन. तर असे घेऊ शकतात. आता अशामध्ये आपण काय घेतो तर हंड्रेड्स आहे, 1000 आहे, डझन्स आहे ह्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो किंवा फूट आहे, स्कोअर आहे. लक्षात घ्या फूट आहे, स्कोअर आहे. स्कोअर हा नेहमी 20च्या पद्धतीने घेतला जातो. लक्षात ठेवा की 20च्या पद्धतीने. आता बघा की नॉन कॉम्पॅक्ट असेल तर त्याला एस किंवा ES वापरता येत नाही. हा जर नॉन कॉम्पॅक्ट असेल लक्षात घ्या जर नॉन कॉम्पॅक्ट असेल तर एस किंवा ES वापरायचा नाही. पण जर कॉम्पॅक्ट असेल तर एस किंवा ES वापरू शकतो. कॉम्पॅक्ट असेल तर एस किंवा ES आपण वापरू शकतो कारण त्याचा फिक्स मिनिंग आपल्याला माहिती असतो. सेल्फ सफिशियंट असतात ते. बघा आता वाक्य काय दिले तर वाक्य आपल्याला बघा काय दिले की 10 year किंवा इयर्स हॅव किंवा हॅज नाही का पास्ट सिन्स आय मेट हर. तर मी काय म्हणले की न्यूमरलच्या नंतर युनिट पाहिजे. तर न्यूमरल आहे 10 आणि युनिट या दोघांपैकी एक घ्यायचा आहे.
तर दोन जागांपैकी एक कोण आहे? कॉम्पॅक्ट कोण आहे? तर इयर्स आपण इथं बघितलं की ज्याला यस आणि यस लागू शकतो. म्हणून लक्षात ठेवा इथं त्याचा मिनिंग येतोय 10 इयर्स म्हणजे 10 वर्षे आम्ही भेटलेलो, मी तिला भेटलेलो आहे. 10 वर्षे झाली, 10 वर्षे म्हणजे याच्यामध्ये कंप्लीट मिनिंग येऊ शकतो, वर्ष याच्यामध्ये येणार नाही. तर लक्षात ठेवा जर इथं इयर्स आहे म्हटल्यावर काय येईल? हॅव येईल. मग वाक्य काय होईल? 10 इयर्स हॅव नाही का हॅव पास्ट सिन्स आय मेट हर. 10 वर्ष झाली मी तिला भेटलेलो. आलं लक्षात? तर त्याच्यामुळे पुढं बघा, निकिता स्पेंट 10 डे का डेज. तर मी ऑलरेडीच म्हणले की इथं नाही का डे हे कसं असतं, तर डे हे सेल्फ ह्याच्यामध्ये कॉम्पॅक्ट आहे, त्याच्यामुळे ताण घ्यायचा नाही, सेल्फ सफिशियंट आहे. इथं डे नाही येणार, काय येणार? डेज येणार. मग निकिता स्पेंट 10 डेज. तर करेक्ट आन्सर इज डेज. आलं लक्षात? आता आपण घेऊ शकतो जे नॉन सफिशियंट आहेत. आता सपोज बघा, आय वॉन्ट 2 डझन किंवा डझन्स ॲपल. म्हणजे काय? मला जर विचारलं की मला 2 नाही का 2 डझन ॲपल पाहिजे का डझन्स ॲपल पाहिजेत. डझन्स म्हणजे किती? 12. ते ऑलरेडीच त्याच्यामध्ये येत असतं, तर ते स्वतःच काय तर याच्यामध्ये ते इथं नॉन कॉम्पॅक्टमध्ये येतात. कशामध्ये येतात? नॉन कॉम्पॅक्टमध्ये येतात. त्याला एस ई एस प्रत्यय लागला जात नाही. म्हणून लक्षात ठेवा जर इथं न्यूमरल आणि युनिट असेल तर त्याला एस ई एस प्रत्यय वापरायचा नाही. मग आय वॉन्ट 2 डझन. आता लक्षात ठेवा युनिट काय? तर आय वॉन्ट 2 डझन नाही का, त्याच्यामुळे डायरेक्ट काय घ्यायचं? डझन घ्यायचं. इथं डझन्स घ्यायचं नाही. आणि ॲपल्सला तिथं आय वॉन्ट 2 डझन नाही का ॲपल. इथं यस प्रत्यय वापरता येत नाही. कारण का? तर ते नॉन कॉम्पॅक्ट आहे, सेल्फ सफिशियंट नाहीत. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं आपण हे युनिटचे वाक्य सोडू शकतो. हे लिटल बिट कन्फ्युजिंग आहे. जर ज्याला कळलं नसेल त्यांनी अजून एकदा हा पार्ट बघून घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तोही काढा. चला पुढं चला. So thank you for watching the video. Please do like, share and comment to our channel.